नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? तुम्हा सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. तर आता नवीन वर्षाची पण सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे आज खूप दिवस झाले, आजची तारीख 12 आहे, उद्या भोगी आहे आणि तुम्हाला पण हॅपी न्यू इयर करायला हवं आहे. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या मकर संक्रांतीच्या पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तोपर्यंत माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल संक्रांतीपर्यंत. तर आज 12 तारीख आहे आणि उद्या आहे भोगी. त्याच्यामुळे काहीतरी आता रेसिपी नवीन शेअर करायला पाहिजे की नाही तुमच्याबरोबर. म्हणून तुमच्यासमोर पुन्हा एकदा मी आलेली आहे. तर आज रेसिपी बनवणार आहे. कुठली रेसिपी बनवणार आहोत आपण? तर आता आहे मकर संक्रांत, बरोबर. तर मकर संक्रांत म्हणजे काय? तर मकर संक्रांत येते कधी? तर नवीन वर्षाची आपल्या हा पहिला सण म्हणजे तो मकर संक्रांत. मकर संक्रांत जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये जातो तेव्हा मकर संक्रांत चालू होते. त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं. तर मकर संक्रांतीच्या आधी असते भोगी. भोगीची भाजी तशी तर मी कधी केली नाही आणि मला येतही नाही. त्यांचे मित्र आहेत, त्यांची बहीण आम्हाला दरवर्षी भोगीची भाजी प्लस परत ती आपली बाजरीची तीळ लावलेली भाकरी ती नक्की आणून देते. न चुकता दरवर्षी आणून देते ती आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला भोगीची भाजी तिच्याकडून खायला भेटते. तर असो, चला तर आपल्याला आता रेसिपी चालू करायची आहे की नाही. तर तिळगुळ करायचे आहेत, तिळगुळाचे लाडू करायचे आहेत. कोणाकोणाला आवडतात तिळगुळाचे लाडू? कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, आणि जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बरं का. खूप काही काही छान छान व्हिडिओ तुम्हाला माझ्या या चॅनलवरून बघायला भेटणार आहे. प्लस आम्ही कुठे कुठे फिरायला जातो तेही तुम्हाला बघायला भेटणार आहे. तसंच आमच्या घरात लवकरच पुढच्या महिन्यात आणखीन एक छानसा अगदी आनंदाचा सोहळा पण आहे. पुढच्या महिन्यात 2 आहेत जसे इव्हेंट आमच्या घरामध्ये. 2 मुलींची लग्न आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला लवकरच तेही आमच्या या चॅनलवरून बघायला भेटणार आहे. तर चला आता गप्पा मारत मारतच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. ठीक आहे, चला तर मग आता करायचे आहेत तिळगुळाचे लाडू. तर थंडी आहे खूप. थंडीमध्ये तीळ हे गरम असतात, त्याच्यामधलं गूळ हे गरम असतं, सुकामावा थोडासा घालतो त्याच्यामध्ये, म्हणजेच आपले ड्रायफ्रुट्स ते पण गरम असतं. आणि या थंडीमध्ये आपल्या शरीराला थोडीशी ऊब गरजेची आहे. त्यासाठी हे तिळगुळाचे लाडू खाणं पण खूप गरजेचं आहे. आणि तीळ आपल्या हेल्थसाठी खूप छान आहे. इव्हन आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी खूप छान असे हे तिळाचे गुणधर्म भरपूर आहेत. सांगायला जाऊ तेवढे थोडेच कमीच आहेत. तर चला, खूप झाल्या गप्पा, पटापट व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट आपण बघणार आहोत तिळगुळचे लाडू करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर ते सगळं भाजून कसं घ्यायचं ते पण दाखवणार आहे. चला तर मग बघूया, वेळ न घालवता पटापट आपल्या रेसिपीला चालू करूया का? चला, आणि फटाफट लाईक शेअर करा, नवीन असाल तर कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा. ओके, चला रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण बघणार आहोत तिळगुळ करायसाठी, तिळगुळाचे लाडू करायसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पहिल्यांदा बघूया. चला, इथे आहे सुकं खोबरं घेतलं आहे, 2 वाट्या सुकं खोबरं घेतलं आहे, खिसून घेतलेलं आहे. इथे वेलची पूड घेतलेली आहे. इथे आपला सुका मावा घेतलेला आहे, बदाम, पिस्ता, परत काजू असं वाळे खिसून घेतलेलं आहे. इथे आहेत मनुका, इथे आहेत शेंगदाणे, इथे आहेत तीळ. तीळ मी पॉलिशचे नाही घेतले, साधे तीळच घेतलेले आहेत, हे बघा. आणि इथे घेतलेला आहे गूळ. आता हे तीळ किती घेतलेत? तर अर्धा किलो तीळ आहेत हे बिना पॉलिशचे घेतलेले नाही आहेत. आणि इथे 1/2 किलो शेंगदाणे. तर आता हे सगळं आपण इन्ग्रेडियंट्स जे घेतलं आहे ना, हे साहित्य सगळं घेतलं आहे आपण. हे छान असं खरपूस आता ना भाजून घेऊया पहिल्यांदा, आणि मग मी तुम्हाला सगळं भाजून झालं की दाखवते, भाजताना पण दाखवते कसं करायचं ते. चला तर मग आता आपण बघूया. आणि इथे मी गूळ पण घेतलेलं आहे बघा. हे चिक्कीचं गूळ नाही आहे, साधं गूळ घेतलेलं आहे. चिक्कीचं गूळ घेतले का लाडू फार कडक होतात, म्हणून मी साधं गूळ घेतलेलं आहे, हे बघा. चला तर आपण मस्तपैकी आता हे खरपूस भाजायला चालू करूया. चला, तर आता इथे मी कढई ठेवलेली आहे.
गरम करायला, ती गरम झालेली आहे. गॅस बारीक केला आहे आणि आता हे शेंगदाणे आहेत ते पहिले आपण ह्याच्यात घालून घेऊया. चांगले छान असे खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे बरं का. तर आता आपले शेंगदाणे बऱ्यापैकी छान असे खरपूस भाजून झालेले आहेत. हे बघा, छान भाजले गेलेले आहेत अगदी. आता मी हे एका भांड्यामध्ये काढते, थंड होऊन देणार, त्याची सालं काढणार, सोलून घेणार ते सगळे शेंगदाणे आणि मिक्सरला थोडेसे जाडसर काढून घ्यायचे. चला, आता हे भाजून झाले. आता खोबरं भाजायला ठेवूया. आता ह्याच्यामध्ये हे सुकं खोबरं घेतलेलं आहे, 2 वाट्या मी किसून घेतलेलं आहे. ते पण चांगलं बारीक गॅसवरच भाजायचं बरं का, फास्ट गॅस करायचा नाही, नाही तर मग ते सगळं जळून जाईल. म्हणून अगदी बारीक गॅसवरच सगळं भाजून घ्यायचं. छान असं ना गोल्डन कलर येईपर्यंत तो चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं बारीक गॅस. माझा गॅस बारीकच आहे, एकदम फास्ट नाही केलेला आहे. आणि कढई पण तापली आहे ना, त्याच्यामुळे पटकन होते. हे बघा, अगदी व्हायलाच आलेलं आहे. मस्त असं छान गोल्डिश कलर येईल इतपत भाजायचं, ते एकदम पण नाही काळपट करायचं. आता हे खोबरं पण असं छान असं भाजून झालेलं आहे, छान असं अगदी सोनेरी कलर आलेला आहे त्याला. तर आता आपण हे एका भांड्यात दुसऱ्या ह्याच्यात काढून घेते मी. आणि मग तीळ कसे भाजायचे, मेन तीळ ते कसे भाजायचे मी सांगते तुम्हाला. तर मंडळी, तुम्हाला आत्ताच मी हे तीळ भाजायचे आहेत, अजून तीळ नाही भाजले. काय काय भाजलं आपण आत्ताच. पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेतले. हे बघा, शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत, ते सोलून घ्यायचे आहेत, गरम आहेत म्हणून थांबलेली आहे. त्याच्यानंतर मस्त असं खरपूस खोबरं भाजून घेतलेलं आहे. आणि आता हे तीळ, तीळ मी पहिल्यांदा अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत, पाव किलो शेंगदाणे आहेत, 2 वाट्या सुकं खोबरं आहे, पिसून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता हे तीळ मी या टोपात घेतलेले आहेत. आता मी हे स्वच्छ धुवून घेणार आणि मग भाजून घेणार. चला, दाखवते मी तुम्हाला कसे मी भाजणार आहे. ठीक आहे, चला बघूया. पहिले स्वच्छ धुवून घेणार. आता तुम्ही म्हणाल की ही तीळ धुवते, तर प्रत्येक जणांची रेसिपी करणं वेगळं असतं, तर मी ही वेगळं दाखवते थोडंसं. काही लोक धुतात, काही लोक नाही धुवत, मी धुते. चला बघूया आपण. हे मोठं पातेलं ठेवलेलं आहे. मगाशी सगळं भाजायला मी छोटं पातेलं ठेवलं होतं, पण आता हे मोठं ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन एकाच ह्याच्यात होऊन जाईल. छोट्या ह्याच्यात कसं सारखं थोडं थोडं भात. हे बघा, हे तीळ मी धुवून घेतलेले आहेत स्वच्छ. आता ते मी ह्याच्यात घालते. तर हे तीळ सुद्धा आपण ना एकदम फास्ट फ्लेम नाही ठेवायची, बारीकच ठेवायची. एकदम गॅसची फ्लेम ना मीडियम ठेवायची आणि अगदी छान असे व्यवस्थित हलवून त्याच्यातलं पाणी सुकेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे. यावेळेस मी पॉलिशचे तीळ नाही आणले, साधे तीळच आणले बिना पॉलिशचे. त्याचेही लाडू छान लागतात. एवढंच की जसं पॉलिश लाडवाला शाईन येते, चकाकतात, तसे हे नाही चकाकत. आणि गूळ सुद्धा मी चिक्कीचं नाही आणलेलं आहे, साधं गुळच आणलंय. कारण की गेल्या वर्षी पण मी चिक्कीचं गूळ वापरलं तर लाडू कडक होतात ना चिक्कीच्या गुळाने, म्हणून मग साधं गुळच आणलं, जरा चावायला दाताला पण त्रास नको म्हणून. पण खरं तर तिळाचे लाडू असे कडक कडक छान लागतात नाही का. छान भाजून घ्यायचं. त्याला भाजायला खूप वेळ लागणार आहे मला. भाजून झाले ना तर मग तुम्हाला मी दाखवते. पण मी हे खूप असं जास्त फास्ट फ्लेमवर नाही करणार, गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवलेली आहे. मीडियम ह्याच्यावरच मी हे छान असे खरपूस
भाजून घेणार. कुठलीही वस्तू ना अगदी स्लो केली ना, फास्ट न करता, तर ती खूप छान होते. अगदी घाई गडबडीत आपण फास्ट गॅस करायचा आणि मग ते करपणार, त्यापेक्षा अगदी ह्याच्यावर छान बारीक गॅसवर ना खरपूस भाजून घ्यायचं. चला भाजून घेते मी पटापट, मग दाखवते तुम्हाला. तर आता आपले हे तीळ छानपैकी असे खरपूस भाजून झालेले आहेत. आता तुम्हाला वाटेल मी धुतले तीळ तर कसं काय भाजायचे, काही होत नाही धुतले तरी. अगदी छान असे निथळून घ्यायचे व्यवस्थित आणि मस्त असे खरपूस भाजले. हे बघा किती सरसरीत भाजलेले गेलेले आहे आणि त्याचा कलर पण छान झालेला आहे. आणि असा भाजल्यावर कसा त्याचे असे दाणे चटचटतात तसे ते झालेले आहेत. मस्त असे फुगलेले आहेत दाणे. हे बघा छान झालेले आहेत मस्त. हे बघा आणि छान असा सुगंध पण येतोय त्या तिळांचा थोडाफार. आता मी इथे गॅसची फ्लेम बंद करते आणि हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. चला. तर बघा आता मी ह्याच्यामध्ये तिळामध्येच ना हे शेंगदाण्याचा कूट करून घेतला, जाडसरच कूट केला आणि तो ह्याच्यामध्ये घातला. तर ते सगळं असं मिक्स करून घेतलं. तर तिळामध्ये हे सगळं मिक्स करायचं शेंगदाणे. आणि आता हे सुकं खोबरं आपण केलेलं ना ते थोडंसं असं हाताने चुरून घ्यायचं आणि ते पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. आता हे ड्रायफ्रूट्स आहेत थोडेसे, ते घेतलेत, ते पण ह्याच्यामध्ये चुरून घ्यायचे. मस्त असं टाकून घ्यायचे ह्याच्यात. त्याच्यानंतर मनुका आहेत, मनुका पण मी दाखवल्या होत्या तुम्हाला. तर मनुका सुद्धा आपण ह्याच्यातच घालून घेऊया. या मनुका मी एवढ्या घेतलेल्या आहेत, हे बघा, या पण ह्याच्यातच मिक्स करायच्या. तर हे मी ना ड्रायफ्रूट्स आहे ना ते मी सगळं घालते. तुम्हाला तर माहिती आहे मला ड्रायफ्रूट किती आवडते. प्रत्येक पदार्थामध्ये, माझ्या गोड पदार्थामध्ये ड्रायफ्रूट हे मला सर्वात आधी लागतं. त्याच्याने अगदी छान टेस्ट येते आणि कशी थंडी आहे ना त्याच्यामुळे ड्रायफ्रूट्स हवेत. आता हे सगळं असं छान असं मिक्स झालेलं आहे बघा. हे छान मिक्स झाले, गरम पण आहे. आता मी इथे 1 किलो साधा गूळ घेतला होता, तर मी ह्याच्यातला थोडासा घेणार आहे आणि हा पाव किलो गूळ मी चिक्कीचा गूळ आणलेला आहे तो पण घेणार आहे. तर किती गूळ लागणार आहे ते तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवते. चला. आता मी ना या भांड्यामध्ये हे गूळ घेतलेलं आहे. आता हे गूळ अंदाजे मी घेतलेलं आहे कारण की जवळजवळ पाऊण किलो माझं ते सारण झालेलं आहे तिळाचं. त्याच्यामुळे मी पाऊण किलो जास्त, म्हणजे 1 किलोला अगदी 100 ग्रॅम कमी असेल एवढं मी हे गूळ घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे साजूक तूप घालणार आहे. 1 चमचा साजूक तूप घालते आणि आता गॅसची फ्लेम ऑन करायची आणि मस्त ह्याचा पाक करून घ्यायचा. गूळ वितळवून घ्यायचं. अगदी जास्त पाक नाही करणार आहे, फक्त गूळ असं थोडंसं वितळवून घेणार आहे. म्हणजे अगदी हे नको व्हायला ना, त्याचं तार येईपर्यंत नाही भाजणार आहे. गॅसची फ्लेम पण मीडियम ठेवायची, अगदी फुल नाही ठेवायची. गॅसची फ्लेम मीडियम फ्लेमवर करायचं. हे छानपैकी असं वितळून होईल आणि मग आपण ह्याच्यामध्ये सगळं घालूया. तर मी हे सगळं वितळून घेते. गूळ हे आपल्या शरीरासाठी खूप छान अति उत्तम असं असतं, म्हणून गुळाचे लाडू आपल्या शरीरामध्ये गुळामुळे गरमी, हीट निर्माण होते, म्हणून गूळ घालायचं असतं त्याच्यामध्ये, लाडवामध्ये. म्हणून म्हणतो ना आपण तिळगुळाचे लाडू, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं म्हणतो की नाही आपण. म्हणून तिळाचे लाडू खायचे, मस्तपैकी गरमी येते आपल्या शरीरामध्ये. तसंच तुमच्या सगळ्यांबरोबर ना मी आणखीन एक रेसिपी शेअर करणार आहे, लवकरच शेअर करणार आहे. काय की माझ्याकडे पण टाईम नाही आहे ना. आता ती रेसिपी कुठली आहे म्हणाल तर रेसिपी आहे आपले थंडीचेच मस्तपैकी असे मेथी आणि डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू. त्याची रेसिपी लवकरच तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. पण माझ्याकडे टाईम नाही आहे सध्या, मला नवरींचे ब्लाऊज आहेत त्याच्यामुळे मला टाईम नाही आहे. पण मी लवकरच ती पण रेसिपी शेअर करणार आहे. आता हे गूळ बघा वितळायला लागलेलं आहे. चला, आता आपला हा पाक रेडी झालेला आहे. हे बघा, एकदम अशी तार येईपर्यंत मी नाही शिजवलाय त्याला.
फक्त असा जस्ट पातळ केलेला आहे आणि थोड्याशा बुडबुड्या येईपर्यंतच मी तो पाक ठेवलेला आहे. चला आता आपण ह्याच्यामध्ये ते हे घालून घेऊया. वेलची पूड घालूया पहिले वेलची पूड याच्यामध्ये घालायची. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला किती आता तुम्हाला पाहिजे वेलची पूड त्याच्यामध्ये. तर आता मी एवढी जवळजवळ 3-4 चमचे घेतली होती, तेवढी मी घातलेली आहे याच्यामध्ये. आणि आता आपण हा काय सुगंध आला वेलचीचा, वा वा वा. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करत हे सगळं सारण घालायचं. पहिले थोडं घातलंय मी. हे बघा आता हे सगळं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. गूळ पण परफेक्ट झालेला आहे. आता तुम्हाला थोडंसं हे पातळ वाटत असेल, पण आता काय थंडी आहे ना, मग ते वळता वळता बरोबर घट्ट होतात. आता मी थोडा वेळ असंच ठेवते, जरा सगळा पसारा आवरते आणि मग लाडू करायला घेते. चला. तर हे बघा आम्ही आता लाडू वळायला घेतलेले आहेत आणि छान होत आहेत. अगदी मऊसूत झालेलं आहे. मस्त कामिनताई आल्यात आमच्या वळायला इकडे माझ्याबरोबर मदतीला. तर आता मी 5 लाडू पहिले देवाला ठेवते आणि मग फर्स्ट कोणाला देणार आहे खायला ते पण दाखवते. आता आमची विधी पण आलेली आहे इथे लाडू करायला. झोपेतून उठून आलीस का ग? बघा लाडू करते. आणि आता आमचा लाडू पहिले टेस्ट करून दाखवणार आहे विधी. खाऊन बघ, टेस्ट करून दाखव कसा झालाय लाडू. कडक झालाय का मऊ झालाय? आता गरम आहे त्याच्यामुळे मऊच लागतील, नंतर होतील. असंच आवडतं, पहिले मऊ असता. गरम गरम नाही का? आमच्या आजीला सुद्धा असंच गरम गरम लाडू आवडायचा. आम्ही ते खाऊन बघा कसा लागतो. आवडायचा म्हणजे अजून आमच्या आजीला असाच लाडू आवडतो. गरम गरम लाडू खायला आवडतो, कारण तिचे दात नाही येत ना म्हणून. कसं झालंय का म्हणते? छान झालाय लाडू. आम्ही सगळे ना अवतारे आहोत, असेच करायला घेतलेत. पण नॅचरल असंच असतात सगळेजण, नॅचरल दाखवायचं. चला आता आम्ही पटापट सगळे लाडू करून घेतो आणि मग तुमच्याशी बोलते परत. तर मंडळी आता लाडू बनवून रेडी झालेले आहेत. दाखवते मी तुम्हाला किती छान लाडू झाले आणि इतके सुंदर झाले ना, मऊ झालेत, एकदम कडक झालेले नाही आहेत. कारण की मी मिक्स गूळ घेतलं ना म्हणून. 1/2 किलो ते आपलं चिकीचं गूळ घेतलं आणि बाकीचं साधं अर्धा किलो गूळ घेतलं असेल. एकूण पाऊण किलो थोडं जास्तच गूळ घेतलं, कारण सारण जास्त झालं होतं ना, अर्धा किलो तिळाचे होते त्याच्यामुळे. म्हणजे असे खुशखुशीत झालेत, कडक नाही झालेत लाडू. आणि मला तसेच म्हणजे पाहिजे होते. दाखवते मी तुम्हाला. हे बघा एवढे ताड भरून झालेत लाडू. अर्धा किलो लाडवाचे एवढे सारण होतं, अर्धा किलो तिळाचे एवढे ताड भरून लाडू झालेले आहेत. किती छान दिसत आहेत, मस्त. या खायला सगळेजण. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. या लवकर. आत्ता मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते. बघा किती अगदी सहज तोडला जातोय तो लाडू. किती छान झालेत, खुसखुशीत झालेत. थांबा हा बघा, एक लाडू तोडून दाखवते मी तुम्हाला. हे बघा एकदम लगेच तुटला जातोय लाडू. इतका खुसखुशीत झालेला आहे, छान. आणि टेस्ट अमेझिंग टेस्ट झालेली आहे. इतका खुसखुशीत झालाय बघा, पटकन तुटला जातोय. टेस्ट एकदम भारी झालेली आहे. तर चला, आमचे लाडू झालेले आहेत बनून तिळाचे. तुम्ही पण करा लवकर. आणि तुमचे लाडू कसे होत आहेत ते मला सांगा. रेसिपी माझी बघा आणि नक्की लाडू करून बघा. हे मी दाखवले त्या प्रमाणात करून बघा, नक्कीच छान होतील. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल, तुम्ही हे गूळ टाकलं की जरा सारण पातळ वाटतंय का, पातळ झालंय का, तर नाही. ते थोड्याने थंड झालं ना का, कशी थंडी आहे ना त्याच्यामुळे ते थंड झालं का अगदी परफेक्ट वळले जातात. आता तुम्हाला असं वाटेल की मी साधं गूळ घेतलंय या लाडवांसाठी, तर कसं काय मग हे लाडू होणार. साधं गूळ घेतलं तरी तुमचे खूप सुंदर लाडू होतात, की वळले पण जातात. असं नाही की वळत नाही, साध्या गुळामध्ये सुद्धा हे लाडू वळले जातात. बघा किती छान झालेले आहेत, मस्त असे लाडू. कसे आहेत, छान झालेत की नाही लाडू? आवडले असेल तर आजची रेसिपी माझी तुम्हालाही तिळगुळाच्या लाडूची आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण
नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. चला तर मग आता हे लाडू आपण मस्तपैकी पॅक, आता थंड झाल्यावर पॅक करायचे बरं का. गरम गरम पॅक करू नका, थंड होऊ द्या थोडा वेळ आणि मग पॅक करा. देवाला सुद्धा मी नैवेद्य आज दाखवला आहे. कसं खाण्याच्या आधी पहिले देवाला दाखवायला पाहिजे की नाही, म्हणून देवाला सुद्धा दाखवून झालेला आहे. आणि इतके सुंदर झाले आणि किती झालेत बघा, भरपूर लाडू झालेले आहेत, अर्धा किलो तिळाचे. तर चला तुम्ही पण करून बघा रेसिपी. तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा येऊ नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर.